आत्मयोनि स्वयं जातो वैखानः सामगायनः देवकी नंदन स्रष्टा क्षितिक्ष पापनाशनः. श्री विष्णू सहस्रनाम श्लोक क्रमांक 119 आणि नाम आहे 985. आत्मयोनी ही स्वतःचे उपादान कारण असणारा, मनुष्याची क्रिया आणि संकल्पाने जे काही निर्माण होते त्याच्या पलीकडे परमात्मा आहे. तोच अमृत तसेच मोक्षाचा स्वामी आहे. म्हणूनच कोणीही त्याचा महिमा जाणू शकत नाही. भाव अभाव कार्य कारण या रूपात भगवंतापासून वेगळी अशी कोणतीच गोष्ट नाही. सर्वं पुरुषम एवेदम भूतम भव्यम भवच्चयत तेनेदमावृतम विश्वम वितस्ति अधितिष्ठती. भागवत 2:6-15. ते अजन्मा तसेच पुरुषोत्तम आहेत. प्रत्येक कल्पात ते स्वतः आपल्यातच स्वतःला निर्माण करतात, त्याचे रक्षण आणि त्याचा संहार करतात. अशा आत्मयोनी श्री विष्णूंचे स्मरण ठेवू. 986. स्वयंजात हो, स्वतःचे निमित्त कारण. विशुद्धम केवलम ज्ञानम प्रत्यक सम्यक व्यवस्थितम सत्यम पूर्णम आद्यंतम निर्गुणम नित्यम अद्वयम. भागवत 2:6-39. ते मायेने रहित असून केवळ ज्ञान स्वरूप आहेत आणि अंतरात्म्याच्या रूपाने राहिले आहेत. ते तिन्ही काळामध्ये सत्य आणि परिपूर्ण आहेत. त्यांना ना आधी ना अंत. ते तिन्ही गुणांनी रहित, सनातन तसेच अद्वितीय आहेत. जो काही कार्यकरण भाव किंवा अभाव आहे तो काही भगवंतापासून स्वतंत्र नाही. असे असूनही ते त्याच्यापासून अलिप्तही आहे. प्रत्येक गोष्टीला कारण असतेच आणि ते कारण किंवा बीज म्हणजेच श्रीकृष्ण. श्रीकृष्णांच्या शक्तीविना काहीच अस्तित्वात नाही. म्हणून श्रीकृष्णांना सर्व शक्तिमान म्हटले आहे. एतावदेव जिज्ञासम तत्व जिज्ञासुनात्मनः. चतुश्लोकी भागवत. चतुर्थ श्लोकात भगवंताने भगवत प्राप्तीचे साधन सांगितले आहे. संसार कार्य आणि सृजन करता परमात्मा याचे कारण आहे. कारण नित्य आहे. कार्य परिवर्तनशील आणि मिथ्या आहे. विनाकारण कार्याची परिकल्पना देखील व्यर्थ आहे. इथे ते अन्वय व्यतिरेकाच्या माध्यमातून समजावले आहे. अन्वय म्हणजे आत्म्याचे कारणाचे असण्यावर शरीर कार्य असणे आणि अन्वय म्हणजे सृष्टी. व्यतिरेक म्हणजेच प्रलय क्रमामध्ये जे तत्व सर्वत्र आणि सर्वदा स्थान आणि काळाच्या परे राहते तेच आत्मतत्व आहे. अशा स्वयंजात श्री विष्णूंना जाणून घेऊ. 987. वैखान हो, भूमीला विशेष रूपाने खोदून काढणारा. सर्व जीवांचे निवासस्थान असलेली पृथ्वी रसातळावर गेली होती. ब्रह्मदेव विचार करीत होते, पृथ्वी कशी बाहेर काढू. तेवढ्यात त्यांच्या नाकाच्या छिद्रातून अचानकपणे वराह शिशु बाहेर पडला आणि त्याने अजस्र रूप बघता बघता धारण केले आणि नाकाने वास घेऊन पाण्यात उसळी मारली व पृथ्वीला आपल्या दाढांनी वर अड्डाना महाबलाढ्य हिरण्यक्षाने हल्ला करताच त्याला मारले व आपल्या खुराने पाणी स्थिर करून पृथ्वीची स्थापना केली. इत्युपस्थीय मानस मुनीर्भिर ब्रह्मवादीभिः सलिले स्वखुराक्रांत उपाधत्तावितावनीं सैत्तं भगवानुर्वी इक्ष्वक्सेन प्रजापती रसया लीलयोन्नितामप्सु न्यस्य ययो हरिः. भागवत 3:13-46 आणि 47. अशा प्रकारे रसातळातून सहज आणलेल्या पृथ्वीला पाण्यावर ठेवून ते विक्ष्वक्सेन प्रजापती भगवान श्रीहरी अंतर्धान पावले. पृथ्वीला वर काढली म्हणून वराह, अजित, पृथ्वीपती तसेच जीवसृष्टीची राहण्याची सोय केली म्हणून प्रजापती विक्ष्वक्सेन भगवान श्रीहरी अंतर्धान पावले. अशा अनेक नावाने वैखान श्री विष्णूंचे नाम संकीर्तन करू. 988. सामगायन हो, सामगान करणारा. सामवेद हा 4 वेदातील 3ऱ्या क्रमांकाचा वेद आहे. साम म्हणजे गायन, मनाची शांती, ज्ञान. सामवेदात ऋग्वेदातील ऋचांचे गायन कसे करावे याचे विवेचन आहे. सामवेद मधुर रसाने भरला आहे. गांधर्व वेद हा सामवेदाचा उपवेद आहे. सामवेद उपासनेचा वेद आहे.
वेदात ओंकाराला सर्वाधिक महत्व आहे. ओंकारामुळे शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. मानसिक तणाव नाही साधतो. सामगायन करणारी व्यक्ती ब्रह्मपदा नजीक पोहोचते. सामगायनासाठी अभ्यास व साधनेची आवश्यकता आहे. उच्च शुद्ध उच्चाराबरोबर मनातील संगीताच्या अभ्यासाची जोड दिल्यास परमात्म्याच्या सच्चिदानंद स्वरूपाची अनुभूती येते. उद्गात्याच्या गायनाने सामंजस्याने देवगण प्रसन्न होतात. सामवेद हा जीवन व सृष्टीशी जोडला गेला आहे. तेथे सर्वत्र आनंदच आनंद आहे. सामवेदातील मंत्र हे व्यक्तीच्या आध्यात्मिक उन्नती व ईश्वर कृपेचे साधक आहेत म्हणून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाने त्याच्या विशेष विभूतींचे वर्णन करताना वेदानाम सामवेदोस्मी म्हणून सामवेदाचा गौरव केला आहे. अशा सामगायन श्री विष्णूंची संगीत स्तुती करू. 989 देवकी नंदन हो. देवकीचा पुत्र वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुं. कंस चाणूर इत्यादी दुष्टांचे मर्दन करणारा, देवकी मातेला परम आनंद देणारा, जगाचा गुरु असा जो वसुदेवाचा पुत्र परमात्मा श्रीकृष्ण, त्याला मी वंदन करते. निशते तमोद्भूते जायमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम विष्णू सर्व गुहाशय. भागवत 10:3-8. जनार्दनाच्या अवताराची वेळ होती कृष्णाष्टमी मध्यरात्र. सगळीकडे अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्याच वेळी सर्वांच्या हृदयामध्ये विराजमान असणारे भगवान विष्णू देवरूपिणी देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला पूर्णचंद्राचा उदय व्हावा तसे प्रकट झाले. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 देवकी नंदन गोपाला अशा श्री विष्णूंच्या देवकी नंदनाला साष्टांग प्रणिपात करते. 990 स्रष्टा सर्व लोक रचणारा सयज्ञ प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्यध्वमेस्तवोष्टिक कामदुक. गीता 3:10. सृष्टीच्या आरंभी भगवान श्री विष्णू प्रजापतीने यज्ञसहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले. अमादिरी देवानाम मी सर्व देवतांचे उगमस्थान आहे. अर्जुन म्हणतो परम ब्रह्म परम धाम पवित्र मंगलम भवान. श्रीकृष्ण विश्वरूपातून चतुर्भुज रूपात नंतर स्वतःच्या स्वाभाविक द्विभुज रूपात रूपांतरित होतात. श्रीकृष्ण सर्व रूपांचे उद्गम आहेत. चतुर्भुज विष्णूंच्या श्वासोच्छ्वासाबरोबर असंख्य ब्रह्मांड प्रकट होत असतात आणि लोप पावत असतात. ते महाविष्णू सुद्धा श्रीकृष्णाचे विस्तारित रूप आहे. भगवंताच्या विराट विश्वरूपात सर्व चराचर ब्रह्मांड सर्व लोक सामावले आहेत. नाभीपासून खाली 7 अतल वितल तलातल वगैरे आहेत. नाभीपासून वर 7 भूर्भुवस्व जन तप असे 7 लोक आहेत. त्यांचा तो स्वामी आहे. अशा स्रष्टा श्री विष्णूंना सादर प्रणाम करते. 991 क्षितिश पृथ्वीपती पशुपती स्वामी मेदिनीपती विष्णू सर्वेश्वरो यमिह कृतधियो लीलया प्राप्नुवन्ति व्यक्तात्मा न पापम प्रभो मनुदी ताराति पक्ष क्षितिश. सुतोवाच यस्मिन् काले क्षिति पूर्वं कल्पवाराहरूपिणा उद्धृता विभुना शक्त्या पप्रच्छ परमेश्वरम. वराह पुराण 1, 3 आणि 4. भगवंताने पृथ्वीला आणून पाण्याच्या वर व्यवहाराला योग्य ठिकाणी ठेवले व ती आपली शक्ती स्थापन केली. त्यावेळी हिरण्याक्षाच्या समक्षच ब्रह्मदेवाने त्यांची स्तुती केली आणि देवतांनी पुष्पवृष्टी केली. भागवत 3:18 आणि 8. मागल्या कल्पात रसातळात गेलेल्या पृथ्वीला पाण्यावर स्थिर करण्यासाठीच भगवंतांनी वराह अवतार घेतला. त्याच वेळी हिरण्याक्षाचा वध केला म्हणून ते क्षितिश झाले. अशा क्षितिश श्री विष्णूंचा गौरव करूया. 992 पापनाशन हो. पापाचा नाश करणारा एवं प्रभाव प्रोक्तोयम कार्तिक पापनाशना विष्णुप्रिय करो नित्यम भुक्ती मुक्ती प्रतत सदा. पद्मपुराण उत्तरखंड 6:115-2. रामकृष्ण उच्चार अनंतराशित पापाचे कळप पळती पुढे. हरिपाठ 14:2. तस्य लोकप्रधानस्य जगन्नाथस्य भूपते
विष्णू नाम सहस्रम मे शृणु पाप भयापम. श्री विष्णू सहस्रनाम 12. नामनो श्री यावती शक्ती पाप निर्हरणे हरे. तावत क्रतुम न शक्नोती पातकम पातकी जना. नारद पुराण. भगवान श्री विष्णूंच्या नामात पापाचा नाश करण्याची जितकी शक्ती सन्निहित आहे तेवढी पापे तर पापी मनुष्य करूही शकत नाही. कलियुगात भगवान श्री विष्णूंचे नाम हाच मोठा आधार प्राणी मात्रांना आहे. हरेर नाम केवलम कलौ नास्तेव नास्तेव गतिरन्यता. बृहत नारदीय पुराण 1:41-15. कलियुगात हरिनामच सर्वतोपरी सर्वश्रेष्ठ आहे. त्याशिवाय तरुण जाण्याचा इतर कुठलाच सुलभ उपाय नाही. अशा पापनाशना श्री विष्णूंचे नाम संकीर्तन करू. अशा प्रकारे श्लोक क्रमांक 119 आणि नाम 992 संपन्न झाली. हरि ओम.